नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर धुळ्यात पोलीस दलाने शुक्रवारी सायंकाळी 5 ते मध्यरात्री 12 वाजेपर्यंत जिल्हाभरात अनपेक्षितपणे नाकाबंदी आणि ऑपरेशन ऑल आउट राबवले। त्याचा मोठा दणका गुन्हेगारी वर्तुळाला बसला आहे। खेड तालुक्यातील एक टोळी या कारवाईमध्ये धुळ्यात जेरबंद करण्यात आली। धुळ्यात अक्कलपाडा भदाने रोडवरील नाल्याजवळ 2 वाहनांची तपासणी केली। त्यावेळी दरोड्याच्या तयारीत असलेले 6 संशयित आढळून आले। त्यांच्या ताब्यातून 18,02,550 रुपये किमतीची MH14 HD 6393 या क्रमांकाचे एक आणि एक विना क्रमांकाची अशी 2 वाहने आणि त्यातून लोखंडी तलवार, टॉमी, हॉकी स्टिक, कटर, मिरची पोड, लाकडी गोल दांडा, सुती दोरखंड, करवत, स्क्रूड्रायव्हर आदी दरोड्याचे साहित्य जप्त केले। अटक करण्यात आलेल्यांमध्ये विशाल सुखदेव जाधव वय वर्ष 22 राहणार 9 लाख उमरे तालुका मावळ जिल्हा पुणे, कुणाल रोहिदास बोंबले वय वर्ष 21 राहणार वेताळ तालुका खेड जिल्हा पुणे, पियुष शैलेंद्र खांगटे वय वर्ष 19 राहणार राजगुरुनगर जिल्हा पुणे, साहिल रमेश लाड वय वर्ष 21 राहणार रायगड, कलीम साहेबराव शेख वय वर्ष 24 राहणार वाशी नवी मुंबई, सतीश राम तायडे वय वर्ष 26 राहणार नेरोळ यांचा समावेश आहे। अनधिकृतपणे प्लॉटवर बांधकाम करणारे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे म्हणजेच PMRDAच्या रडारवर आले आहेत। खेड तालुक्यातील 28 प्लॉट धारकांवर आता कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे। एप्रिलमध्ये ही कारवाई केली जाईल अशी माहिती PMRDA प्रशासनाने माध्यमांना दिली आहे। PMRDAकडून अनधिकृत बांधकामावरील कारवाईची गती वाढवली आहे। खेड तालुक्यातील अनधिकृत बांधकामांवर PMRDAने लक्ष केंद्रित केले आहे। 28 प्लॉटवरील बांधकामे अनधिकृत आढळून आली आहेत। यामध्ये बांधकामे निष्कासित करणे, वाढीव बांधकामे पाडणे आदी कारवाई होणार आहे। सध्या मनुष्यबळाचा अभाव आहे। पोलिसांकडे बंदोबस्ताची मागणी केली आहे। बंदोबस्त मिळाल्यानंतर या कारवाईला सुरुवात होणार आहे। PMRDAच्या दीप्ती सूर्यवंशी सह आयुक्त अनधिकृत बांधकाम आणि निर्मूलन विभाग यांनी माध्यमांना सांगितले आहे की खेड तालुक्यातील अनधिकृत 28 प्लॉटवर आम्ही कारवाई करणार आहोत। त्यासाठी पोलीस बंदोबस्ताची मागणी केली आहे। तो मिळाल्यास या कारवाईला सुरुवात होणार आहे। दरम्यान जिल्ह्यात विविध परिसरात ही स्थिती असून खेड तालुक्याला नेमके हेरून रडारवर का घेतले गेले असा प्रश्न निर्माण झाला आहे। आळंदी देवस्थानचे कर्मचारी आणि पुजारी नेहमीच चर्चेचा विषय ठरत असतात। असाच एक प्रकार समोर आलाय। आळंदी येथील संत ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधी मंदिरातील शिपाई आणि पुजारी यांच्यावर अत्यंत आक्षेपार्ह गैरवर्तन प्रकरणे आळंदी देवस्थानच्या व्यवस्थापनाने माफीनामा लिहून घेत घरी पाठवले आहे। गर्दीच्या वेळी कर्मचारी भाविकांकडून दर्शनासाठी पैसे घेत असल्याच्या तक्रारी येत होत्या। पुजारी समाधीवर ठेवलेले पैसे खिशात ठेवतात असेही प्रसंग CCTVमध्ये कैद झाले आहेत। मात्र जुजबी कारवाई करून त्यांना सोडले जात होते। मात्र 2 दिवसांपूर्वी एक कर्मचारी रात्री 10:30च्या सुमारास मद्यप्राशन करून हातात टोकदार वस्तू घेऊन मंदिरात आला। कार्यालयातील एकाला तो दमदाटी करत होता, तसेच उलटसुलट बोलत होता। त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यास व्यवस्थापनाने तंबी देऊन घरी बसवले। अन्य दुसऱ्या घटनेत मागील 3 आठवड्यांपासून एक पुजारी माऊलींच्या समाधीसमोर बसलेला असताना भाविकांनी समाधीवर ठेवलेले पैसे दानपेटीत न टाकता खिशात ठेवत असल्याचं CCTV कॅमेऱ्यामध्ये निदर्शनास आलं। संबंधित मद्यप्राशन केलेला शिपाई आणि समाधीवरील पैसे खिशात घालणारा पुजारी यांना सर्व विश्वस्तांशी चर्चा करून निलंबित केले जाणार असल्याचं मंदिर प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे। खेड तालुक्यात मागील 2 दिवसांपासून सर्वत्र ढगाळ हवामान आहे। ढगाळ हवामानामुळे अवकाळी पावसाची शक्यता निर्माण झाली होती। काळूस भागात अखेर किरकोळ स्वरूपाच्या अवकाळी पावसाने हजेरी लावली। सध्या कांदा काढणीची कामे सुरू आहेत। अशातच अवकाळी पावसाने काही भागात तुरळक हजेरी लावल्याने शेतकरी मात्र धास्तावले आहेत। दरम्यान ढगाळ हवामानामुळे उकाडा प्रचंड वाढल्याचा अनुभव खेड तालुक्यातील नागरिक सध्या घेत आहेत। चाकण मार्केट येथून एकाने 4,56,000 रुपये किमतीचा फळांचा माल आणि 2,40,000 रुपये रोख रक्कम पिकअपमधून लंपास केली। या प्रकरणी शनिवारी चाकण पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला। आतिश अशोक मेटे वय वर्ष 44 राहणार चाकण यांनी याबाबत चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यानुसार लखन उर्फ बालाजी भारत येलपले राहणार चाकण याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। केंद्र सरकारच्या PM श्री नवोदय विद्यालयाच्या इयत्ता 6वी प्रवेशासाठी खेड तालुक्यातील 7 जिल्हा परिषद शाळेतील 14 विद्यार्थी पात्र झाल्याची माहिती खेड पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी अमोल जंगले यांनी दिली आहे।
स्वामी समर्थांच्या प्रगट दिनानिमित्तानं वाडा तालुका खेड येथे स्वामी समर्थ मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती। विविध धार्मिक कार्यक्रमांनी प्रगट दिन उत्साहात साजरा करण्यात आला। खेड तालुक्यातील आंबेठाण येथे श्रीराम नवमी जन्मोत्सवाच्या निमित्तानं अखंड हरिनाम सप्ताह आणि ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं। या उत्साहाच्या निमित्तानं विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून सोमवारी 31 मार्च रोजी या कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे। गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर वेताळे तालुका खेड येथील मुंजोबा महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना मोठ्या उत्साहात विधिवत करण्यात आली। खेड तालुक्यातील विविध गावांच्या यात्रांना सुरुवात झाली आहे। यात्रेला आवर्जून गावी येणारे चाकरमाने आणि पाहुणे मंडळी यामुळे ग्रामीण भागात यात्रा असलेली गावे गजबजू लागल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे। यात्रा उत्सवांना सुरुवात होताच घराची टापटीप करण्यासाठी महिलांची धावपळ उडताना दिसते। यात्रा जत्रा सुरू झाल्यानं घरातील गोधड्या अंथरुण पांघरुण धुण्यासाठी नदी पात्रावर महिलांची गर्दी उसळल्याचे चित्र चास येथील भीमा नदीवर पाहायला मिळत आहे। नदीवर असा रंगीबेरंगी कपड्यांचा आणि गोधड्यांचा नजारा पाहायला मिळतोय। मोकपद यात्रेने धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज बलिदान मासची सांगता पाईट तालुका खेड येथे करण्यात आली। संपूर्ण गावातून ही पदयात्रा काढण्यात आली होती। 40 दिवस अनन्वित अत्याचार चालला होता। अरे बोकर राजगुरुनगर येथे रमजान ईद सोमवारी 31 मार्च रोजी मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली। राजगुरुनगर येथील प्रसिद्ध ऐतिहासिक दिलावर खान दर्गा मैदानावर सोमवारी सकाळी 8:30 वाजता राजगुरुनगर आणि परिसरातील हजारोच्या संख्येने मुस्लिम बांधव एकत्र येत ईदची नमाज अदा केली। यावेळी मशिदीचे प्रमुख मौलाना अली अजगर यांनी जमलेल्या मुस्लिम समुदायास मार्गदर्शन केले। राजगुरुनगर शहरात हिंदू मुस्लिम बांधवांकडून ईद आणि पाडव्याच्या एकमेकांना शुभेच्छा देण्यात आल्या। राजगुरुनगर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश AS सय्यद यांनीही येथे नमाज अदा केली। चाकण परिसरात मुस्लिम बांधवांद्वारे सोमवारी 31 मार्च रोजी रमजान ईद सामूहिक नमाज पठण शांतीचा संदेश देत एकमेकांना आलिंगन भेट देत उत्साहात साजरी करण्यात आली। चाकणमध्ये शाही मशीद किल्ला व चाकण बाजारपेठ येथील मशिदींच्या समोर सामूहिक नमाज पठण करण्यात आले। यावेळी हजारो मुस्लिम बांधव उपस्थित होते। चाकणमध्ये ठिकठिकाणी शिरखुर्म्याचे कार्यक्रम सार्वजनिकरित्या आणि घरोघरी आयोजित करण्यात आले होते। हिंदू व मुस्लिम बांधवांनी एकमेकांना ईद आणि पाडव्याच्या शुभेच्छा देत सामाजिक सलोख्याचे दर्शन घडवले। रमजान ईदच्या निमित्तानं खेडचे आमदार बाबाजी काळे यांनी ठिकठिकाणी कार्यक्रमांना हजेरी लावत मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्यात। चाकणमध्ये आलेल्या आमदार बाबाजी काळे यांचा तमाम मुस्लिम समाजाकडून सन्मानही करण्यात आला। आज आपल्या चाकण शहरातील सर्व मुस्लिम बांधवांच्या माध्यमातून पवित्र सण रमजान ईदच्या निमित्तानं सर्व समाज बांधवांना एकत्र आणण्याचं काम आणि त्याचबरोबर चाकण शहरातील सर्व जाती धर्माच्या सहकाऱ्यांना बरोबर घेऊन हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक आपण सर्व समाज बांधवांनी अनेक वर्षापासून आपल्या या चाकण शहर आणि खेड तालुक्यामध्ये जपण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्या माध्यमातून आज रमजान ईदच्या निमित्तानं आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा आजी माजी पदाधिकाऱ्यांचा सकाळपासून आपण आदरातिथ्य आणि सन्मान या ठिकाणी करत आहात। त्याच माध्यमातून या ठिकाणी मी असेल, विजूभाऊ असतील, माणिक शेठ असतील, निलेश शेठ असतील, शेखर भाऊ पिंगळे असतील, सर्व आमच्या सहकाऱ्यांचा सन्मान आपण या ठिकाणी केला त्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो। आणि त्या माध्यमातून आपण सर्व मंडळी चाकण नगरीच्या सामाजिक सलोख्यामध्ये आपल्या उद्योग व्यवसाय नोकरीच्या माध्यमातून या पंचक्रोशीमध्ये गेल्या अनेक पिढ्या कार्यरत आहात आणि त्याच माध्यमातून आत्ताच आपल्या अध्यक्षांनी सांगितल्यानुसार स्वर्गीय माजी आमदार साहेबराव सातकरांपासून तर आपल्या सर्वांचे जीवाभावाचे मित्र स्वर्गीय माजी आमदार सुरेश भाऊ गोरे यांच्या सहित आपल्या सर्वांचे जुन्या काळापासून सलोख्याचे संबंध आहेत आणि त्या भूमिकेतून चाकण नगरीमध्ये कोणताही सामाजिक कार्यक्रम निघो
आपण सर्व मंडळी एकमेकाच्या सुखदुःखामध्ये कायम स्वरूपी सहभागी होत असतो आणि त्याच भूमिकेतून आज आपल्या निमंत्रणाचा स्वीकार करून आम्ही या ठिकाणी आलो. आम्ही आपल्या सर्वांनी आमचा आदरातिथ्य आणि सन्मान केला. हिंदू व मुस्लिम सामाजिक कार्यकर्त्यांनी याबाबत काय सांगितलंय थोडक्यात पाहूयात. रमजान निमित्त सालाबादप्रमाणे चाकण गावामध्ये रमजान ईदचा कार्यक्रम फार खेळीमेळीच्या वातावरणात पार पडला. आणि आज खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आज सकाळपासून आपण बघतोय की रमजान ईद हे एकदम उत्साहात साजरी केली जाते. सद्भावना आणि ऐक्याचं प्रतीक असणारं रमजान ईद ते आज साजरी करतोय. सर्व हिंदू मुस्लिम मिळून मिसळून आज हा कार्यक्रम साजरा करत आहे. आज आम्ही खिदमत फाउंडेशनच्या वतीने आणि मुस्लिम समाजाच्या वतीने एक कार्यक्रम ठेवला आहे की त्याच्यामध्ये सर्व जाती धर्माचे लोक एकत्रित येऊन जे मनात काही कुणाच्या दुरावा असेल तो मिटण्यासाठी आम्ही एक कार्यक्रमाचं नियोजन दरवर्षी करतो. एकजुटीनं समतेने साजरा करत असतो आणि ही खरी खासियत आपल्या स्थापन करायची आहे आणि हे आपण सर्वांनी विशेषतः तरुण पिढीने पुढे जपण्याचं या ठिकाणी आपली गरज आहे. रमजानच्या महिन्याचं पावित्र्य असं आहे की सर्व धर्म समभाव समानता आणि सर्वांना बरोबर घेऊन जायचं, सुख शांती आणि सर्वांना प्रेमाचा संदेश देणारा हा महिना आहे. खेड तालुक्यात होलेवाडी येथे लोकवर्गणीतून सुमारे 2.25 कोटीचे मळुआई देवीचे मंदिर उभारण्यात आले आहे. 1 व 2 एप्रिल रोजी या मंदिराचा कलशारोहण आणि उद्घाटन सोहळा उत्साहात होणार आहे. या दरम्यान मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. होलेवाडी गावचं ग्रामदैवत आई मळुआईच्या जीवनाचं काम अगदी 2023 पासून युद्ध पातळीवरती मोठ्या खुशीने आणि लोकांच्या मेहनतीने चालू आहे आणि हे काम आता पूर्णत्वात आलेलं आहे. 1 एप्रिल उद्याला या रोजी देवीचे प्राण मिरवणुकीचा भव्य असा कार्यक्रम संपन्न होणार आहे आणि 2 एप्रिल या रोजी प्राणप्रतिष्ठा कलशारोहणाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. तर याची सर्व मंडळींनी दक्षता घ्यावी, नोंद घ्यावी आणि त्यानंतर या ठिकाणी उद्याला होम हवन 1 तारखेला आणि भव्य अशी शाही थाटामध्ये मिरवणुकीचा कार्यक्रम संपन्न होणार आहे आणि 2 तारीख परवाच्या दिवशी देवीचे प्राणप्रतिष्ठा आणि संध्याकाळी माननीय केशव महाराज उखळीकर यांचं सुश्राव्य असे कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. याची सर्व ग्रामस्थांनी पंचक्रोशीतील सर्वांनी दक्षता घ्यावी. सुमारे 2 ते 2.5 कोटी रुपये खर्च करून ग्रामस्थांनी स्वतःच्या खर्चाने या मंदिराचा उभारणीमध्ये सिंहाचा वाटा आहे आणि आनंदामध्ये या मंदिराची उभारणी केली आहे. प्रथमतः ग्रामस्थांचं सर्वांचं ग्रामपंचायतचं ऋण व्यक्त करतो आणि सर्वांनी कार्यक्रमाला उपस्थित राहावे अशी आग्रहाची आणि कळकळीची विनंती करतो. धन्यवाद. स्वामी समर्थ प्रकट दिन सोहळा सोमवारी 31 मार्च 2025 रोजी चित्राईमळा चाकण येथे संपन्न झाला. विविध धार्मिक कार्यक्रमांचे या ठिकाणी आयोजन करण्यात आले होते. चाकण नागरी सहकारी पतसंस्थेचा 41वा वर्धापन दिन सोमवारी 31 मार्च 2025 रोजी साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक मंडळ आणि सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. साजरा करताना प्रथम आनंद होत आहे. संस्थेने थोडे तो करून संस्थेचं काम मोठं झालेलं आहे. संस्था 1983 साली स्थापन होऊन आज संस्थेने 41 वर्षात पदार्पण केलं आहे. आज संस्थेक 70 कोटीच्या पर्यंत ठेवी जमा झालेले आहेत आणि हे सगळा प्रगतीचा वाटा सभासद आणि संस्थे हितचिंतक संचालक मंडळ हे चांगलं कार्यक्षम असल्यामुळे संस्थेचा प्रगतीचा आला कायम राहिला. सहकारी पतसंस्थेच्या स्वर्गीय गुलाबशेठ सोपानगोरे सभागृहामध्ये आज संस्थेचा 41वा वर्धापन दिन आहे आणि त्यानिमित्ताने संस्थेचे सर्व हितचिंतक, सभासद, वर्गणीदार, ठेवीदार सर्व उपस्थित झाले. त्यांचे सर्वांचे प्रथमतः मी चाकण नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतो. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आवर्जून उपस्थित असलेले कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आणि आमचे मार्गदर्शक माणिक भाऊ गोरे, संस्थेचे व्हाईस चेअरमन बापूसाहेब वाघ, संचालक सन्माननीय गिरीशजी गोरे, सुनीलजी नायकवाडी, प्रकाशजी भुजबळ, निलेशजी जाधव, सुभाषजी गोरे, सचिव अनिलराव धाडगे, नगरसेवक विशालभाऊ नायकवाडी, नगरसेवक महेशदादा शेवकरी, त्याचप्रमाणे सोसायटीचे व्हाईस चेअरमन अशोकराव परदेशी, चाकण ग्रामपंचायतचे माजी ग्रामपंचायत सदस्य रंगाबापू गोरे आणि पत्रकार सन्माननीय अविनाशजी दुधवडे साहेब, त्याचप्रमाणे सोसायटीचे व्हाईस चेअरमन दत्ताभाऊ गोरे, युवा उद्योजक श्यामभाऊ राक्षे, मनोहर बापू शेवकरी, थोरात साहेब, उद्योजक मनोजजी दायमा,
सागरभाऊ गोरे, केळकर पावणे, धोंडीबाजी राक्षे, शैलेशजी शाह, सत्यवानजी गोरे, गणपतभाऊ पठारे, सुनिकेतजी शेवकरी, महेंद्रजी दुधवडे आपण सर्वजण उपस्थित राहिलात त्याबद्दल चाकण नागरी सहकारी पत संस्थेच्या वतीने मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो। आज संस्थेच्या 41व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी तीर्थप्रसाद ठेवलेला आहे, आपण सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा अशी विनंती करतो। संस्थेचं जे कार्य चांगलं चाललेलं आहे त्या कार्याला कायमच आपल्यासारख्या सभासदांच्या माध्यमातून जागरूकतेने संस्थेच्या बाबतीत कार्य केलं जातं, म्हणूनच संस्थेचा आलेख जो आहे तो प्रगतीचा आलेख वाढतो आहे आणि आपण सर्वांनी असंच सहकार्य संस्थेला करावं। आता 70 कोटींच्या ठेवींचा टप्पा आपण पार पाडतोय, त्यानंतर 5000 सभासदांच्या ठेवींचा पार पाडतो आणि मला सांगायला अतिशय आनंद वाटतोय की संस्थेला नुकतीच 5 शाखांची परमिशनही मिळालेली आहे। आपण लवकरच नवीन शाखा आपण चालू करतोय, त्यासाठी आपल्या सर्वांच्या सदिच्छा शुभेच्छा आमच्याबरोबर आहेतच। आपल्या सर्वांचं सहकार्य या पुढच्याही कालखंडात आम्हाला मिळो ही सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो। आमचे माजी चेअरमन आणि विद्यमान संचालक नवनाथ शेठ शेवकरी हेही या ठिकाणी उपस्थित आहेत। सर्वांचंच मनापासून आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो आणि पुन्हा एकदा पुन्हा त्यांच्या भविष्यासाठी मनापासून सदिच्छा शुभेच्छा व्यक्त करतो। धन्यवाद। नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज।